नमस्कार बालमित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण रेषेविषयी माहिती पाहणार आहोत। उभी रेषा, आडवी रेषा, तिरपी रेषा, वर्तुळाकार रेषा, अर्धवर्तुळाकार रेषा, नागमोडी रेषा या रेषांचा अभ्यास आपण इयत्ता 4च्या वर्गामध्ये केलेला आहे। आता 5वीच्या वर्गामध्ये आपण लयदार रेषा आणि छेदक रेषा या संदर्भात माहिती पाहणार। रेषा चित्र काढण्यासाठी रेषांचा सराव करणे आवश्यक आहे। सरावासाठी रंगीत पेन्सिल, रंगीत खडू, रंगीत पेन किंवा स्केच पेन अशा वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करा। उभी रेषा, आडवी रेषा, तिरपी रेषा, वर्तुळाकार रेषा, नागमोडी रेषा, गुंतागुंतीच्या रेषांचा सराव मागील इयत्तेमध्ये आपण केलेला आहे। आता रेषांचा आणखी 2 प्रकारांचा सराव आपण पाहणार आहोत। लयदार रेषा, ज्या रेषा वळणदार असतात त्यांना लयदार रेषा असे म्हणतात। उदाहरणार्थ पाण्यावरील लाटा, घाटातील रस्ता या ठिकाणी आपल्याला चित्रामध्ये दिसत आहेत। छेदक रेषा, एकमेकींना छेदणाऱ्या रेषांना छेदक रेषा म्हणतात। उदाहरणार्थ रुमालावरील नक्षीकाम, आलेख कागद, बुद्धिबळपट, खिडकीची जाळी, एकमेकांना छेदणारे रस्ते या ठिकाणी आपल्याला छेदक रेषा जाणवतात। विद्यार्थी मित्रांनो, आपण एक प्रयोग करून पाहायचा आहे। ताटात किंवा ट्रेमध्ये रांगोळी किंवा मऊ माती किंवा वाळू टाकून त्यामध्ये बोटाने किंवा काडीने रेषांचा सराव तुम्ही करू शकता। जाड लोकर घेऊन लयदार व छेदक रेषांच्या आकृत्याही तुम्ही तयार करू शकता छानपैकी।